नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। खऱ्याला न्याय नाही, पिढ्याच्या पिढ्या संपल्या। पाया पडून सांगतो, शेतकरी वर्गा इतकी वाईट परिस्थिती सध्या कोणाचीच नाही। 3 वर्ष झाले ऋतूच कळाना। एका दिवसात 3 ऋतू आहे, सकाळी थंडी, दुपारी ऊन, आला पाऊस। काय ते शेतकऱ्यानं करायचं? आणि शेतकऱ्याला आधार कोणाचा नाहीये। शेतकऱ्याला 2 वाक्य सांगतो, शेतीला जॉईंट व्यवसाय करा, कुणाचं ऐकू नका। मी स्वतः शेतकरी आहे। शेतीला जॉईंट व्यवसाय करा, गारगारी का, कुल्फी का, पाव का, पाव का, बटारी का, पण शेतकऱ्यानं कुटुंब व्यवस्था चालवण्यासाठी शेती करा, धंदा करा। या जगात काही खरं नाही, नोकऱ्या कवा लागणार। मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोलत होतो, मजूर गाड्या येईल आला। मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो, मजूर बागायतदाराला याजानं पैसे देईल, दिले। मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो, मजूर बागायतदाराची खरेदी घेईल, घेतली। मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो, मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल। आणि मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो, हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या, ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत। हे मी बोंबलत होतो, अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती। मी येडा आहे, पण इतका खरं बोलतो म्हणल्यावर येणंच आहे। आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो, बायको मिळणार नाही। बायको रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणार। आणि अजून काळ बदलणार आहे। नीट वाक्य आहे का? आज मुलीच्या बापाला पैसे द्यायचे, एवढ्यापर्यंत गेले बाप यंदा। पुरीचा बाप आता हुशार झालाय, म्हणतो मी असा आहे मोकळा। पोराचा बाप म्हणा हक्क आपलं, तुम्ही फक्त हा म्हणा। पुरीचा बाप म्हणतो हा काय म्हणा, पोराचा बाप म्हणा हक्क आपलं। पुरीचा बाप आता रुपया सुद्धा खर्च करीत नाही, मस्त तुरा काढून कार्यालयात हिंडतो, भरपूर जेवा। आणि नवरदेवाचा बाप वाढणारा, एकच गुलाबजामू दे, एक आता अजून थांबा, अजून 5 वर्षानं जमीन मिळणार नाही। सगळे कुटुंब विभक्त निघणार आहेत। 2 एकर वाल्याला 2 पोर आहेत, 20-20 1 एकर आली, 1 एकर वाल्याला 20 गुंठे, कोंबड्या डालायच्या पुढे। 5 वर्षानं जमीन नाही। तुमचं काय मत आहे? 2 बायको तर कधीच नाही, तो विषय सोडून द्या। 3 नोकरी नाही, धंदा नाही। धंदा काय करणार? 3 किलोमीटरला 6 धाबे, 9 पंप, 71 बार आणि 113 टपरे आहेत। त्यांनी रोडवर माणसं ठेवलेत आत या। आहेत का नाही? 5 वर्षाने सत्तार साहेबांच्या अभिष्ट चिंतन सांगतो, एकच माणूस जगेल जो रात्रंदिवस कष्ट करेल। जो रात्रंदिवस कष्ट करेल तो कधी जो कष्टाला लाजेल तो कधी उपाशी मारणार नाही, आणि जो कष्टाची लाज धरणार नाही तो 2 टाइम खाल्याशिवाय राहणार नाही। पोरांनो, 1ली ते 7वी बैठे 14 सत्तार साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला मी तुम्हाला एक काम सांगणार आहे, करणार नक्की। उद्यापासून आंघोळ झाल्यानंतर आई वडिलांच्या पायाला स्पर्श केल्याशिवाय कोणतंही काम करायचं नाही। आई वडिलांचं दर्शन हे पहिलं काम। कोण कोण करणार बोटवर करा, कोण कोण करणार बोटवर करा। मी पुढच्या वर्षी येईपर्यंत 1 वर्ष हा नियम लावून धरायचा। वेळेला ग्रहपाठ नाही केला तरी चालेल, करेक्ट, पण आई वडिलांचं दर्शन घ्यायलाच बस
बस याच्यावर तुम्ही सुखी व्हाल. कविता करून काय करतो? पागल झाल्यावर कविता करतो. आणि महिन्यात तरुण पोरं तब्येत कमवा. आणि पोरण सांगूनच टाकतो तुम्हाला, हे तंगली बिंगलीच्या लफड्यात पडू नका. नका 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 पोरांनो, इतकी वाईट परिस्थिती आहे. पोरांनो, आपल्याला भविष्य आहे. उद्या आपल्याला दुकान टाकायचं आहे. आज कोणत्याही कामाला पोलीस व्हेरिफिकेशन दाखवा लागतो. लागत नाही? अरे आम्ही एवढे रात्रदिवस कष्ट करतो. आम्ही तर काही खून करीत नाही, बलात्कार करीत नाही, चोऱ्या करीत नाही, तरी आम्हाला एवढा त्रास आहे. तुमचं कसं असेल? तुम्ही विचार करा. आम्ही तर काही कधी खून केला नाही, का कोणाला लुटलं नाही, का कोणाला फसवलं नाही, का बलात्कार केला नाही, का कोणाचं जीवन बरबाद केलं नाही, तरी आम्हाला रोज क्लिपा टाकू टाकू त्रास आहे. तुम्ही कशाला येडेवाणी करता? आम्हाला कोर्टापर्यंत जावं लागलं हे युट्यूबवाल्यांपायी. यांच्या धंद्यापायी आमचा बळी गेला. तुमच्या पाया पडतो पोरांनो, याच्यात उतरू नका. तुमचं काय मत आहे? उद्या पोरांनो तुम्ही मिलिटरी तब्येत कमवली, मिलिटरीत जायचंय, दाखला चौकीचा मिळाला तर जीवन संपलं. उद्या तुम्हाला दुकान टाकायचंय, लायसन्स अडचण आली, दुकान जीवन तुम्ही इंदोरीकर सांगतो तसं जगा. रात्रंदिवस कष्ट करा, पैसा साठवून ठेवा आणि निवांत जगा. हे लई झालं महाराज. काही उपयोग नाही त्याचा, काही उपयोग नाही. तुम्हाला ही तळतळीनं सांगतो मी तळतळीनं बोलणारा माणूस आहे. माझा राग येतोय लोकांना, येऊ द्या. माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. कारण आता मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाय मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे. पण एक ध्यानात ठेवा महाराज, इंदुरीकर कधी जाऊ द्या, तुम्हाला आपली आठवणच येणार. हा माणूस काय म्हणत होता, आज राग येतोय. आता सगळ्या सत्तर साहेबांच्या विष्ठेतीला ग्राउंडापूर आला. सगळ्यांनी रोज मी सांगतो तसं एक नियम करायचा. कराल पोरांनो? आंघोळ तुमचं तर झालं, आईच्या वडिलांचं दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचं. आता सगळे म्हातारे माणसं, पोरं सोरे, कार्यकर्ते, एक 5 मिनिटं फक्त मी सांगतो तेवढं करायचं. रोज आंघोळ झाली की एक 5 मिनिटं देवापुढं बसायचं. बस. शरीर मन जर समाधान पावायचं असेल तर तेने सदा चित्ता समाधान. एक समाधान पाहिजे असेल ना, देवघर लावून घ्यायचं, एक 5 मिनिटं बसायचं. हे पण हे जे चिंचल चित्त आहे ना, हे थोडं स्थिर करायचं. स्थिर, कारण बाहेरच्या जगात चित्त स्थिर होत नाही. खिशात सारखे ते खोकणे. आता हे आम्ही मोबाईल वापरतच नाही, एकदम सुखी आहे. कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही. मला तर व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, काय नाही. काय मोबाईलच 2200 रुपयाचा आहे. मी कधी कथाही घेतला नाही. कोणच्या उद्घाटनाला गेलो का मिळतो, तेवढेच दिवस काढायचे. वर्षाचा बॅलन्स टाकून देतो, पुन्हा वर्षभर ताण नाही. आणि 1 सेकंद बोलतो मी, यस नो, उलट तिकडे काय गेलं नाही. बरं, त्याला व्हॉट्सअप नाही, त्याला फेसबुक नाही, त्याला काय नाही. त्याच्यामुळं कोणता ताण नाही, काहीच नाही. मला चॅनल नाही, माझा एक चॅनल नाही. उलटी माझ्या युट्यूबवर लोक श्रीमंत झाले, माझा गेम केला, क्लिपा टाकू टाकू. मला तर काहीच नाही. त्याच्यामुळं समाधान आहे ना. पडल्या पडल्या झोपतो गाडीत. हे खोकडं चालायची गरज पडत नाही. हो, आता आपण देवापुढे बसायचं. ठरलं ठरलं आणि देवाशी बोलायचं. बोलणार बोलायचं, देवाला आपच पाहिजे. आणि असं दरिद्रेवान नाही बोलायचं देवाशी. काय करू देवा, पोरीचं लगीन जुळना, भाकर गिळना, मग पिठलं खाय. दरिद्री काही काही तर देवाला सांगत आहे, काय करू देवा, 5 वर्ष लग्नाला झाले. देव म्हणले बुटानं हाणू का तुला? देवाला काय म्हणायचं सांगून टाकू. देवा, ए देवा, आपण दोघंच ना, देव आणि आपण मस्त बोलायचं देवाशी. मी सांगतो तसं बोलायचं. ए देवा, तू शबरीची बोरं खाली, हो. सुदाम्याच्या पोळी खाली, हो. विदुर काकाच्या कन्या खाल्या, हो. जनाबाईला दळू लागला, हो. शबरीला बोरं खाली, हो. गोरोबा काकाला मडके घडू लागला, हो. सेना दादाला काम करू लागला, हो. बाळणपण करू लागला, हो. भाजी काढू लागला, हो. दळू लागला, हो. अर्जुनाला घोडे धुवू लागला, हो.
रथ घोडे तो लागला, हो लागलो. ज्ञानोबाला भिंत उडू लागला, हो लागलो. मग आता एक कर ना देवा, एवढ्यांचंही काम तू केलं ना, हो तुझं लेकरू म्हणून एकदा माझ्या हृदयात मला दर्शन दे. बस किती सोपं आहे. मी तर तुझं लेकरू आहे ना. आणि मग देवाला सांगायचं, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया है हमारे लिए. हे गाणं नाही, गाणं म्हणलं मी कान पडली तीन. धरला पंढरीचा साठविला हरी देवा ये ना. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया है हमारे लिए. आणि तू जर माझ्या हृदयात आला, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. पण कधी जो वादा किया निभाना पडेगा. कोणता वादा? हेची दान. कधी परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के. पण केव्हा? हमें और जीने को साहस न होती अगर तुम न होते. अगर तुकाराम बाबा न होते तर गाथा न होता. अगर माऊली न होते तर ज्ञानेश्वरी न होती. अगर छत्रपती न होते तर हम सुखी न होते. आणि अगर हे शिका, हे देवाकडे मागा. 11 वाजले, आज बसायचं कवर आहे. तुमचा विचार काय आहे? तुमच्या ध्यानात आलं का बसून 2 तास झाले? नाही, जादू आहे आपल्याकडे. एवढे कधी तुम्ही 5-6 दिवसापूर्वी शांत बसले? एवढी लोक आता तुम्ही शांत. एवढे सभेला जर आणायचे ठरले तर 5-25 लाख रुपये लागतात. मग मनात आता 70 साहेबांनी 10-12 लाख द्यायला काय? त्यांनी उलट म्हणलं पाहिजे, चला इंद्रीकर आपल्या माणूस गरीबाला देऊन टाका. यांना गप बसवायला 1000 पोलीस लागले असते. मी एकट्यानं गप बसवले. आमची कीर्तनं थोडीशी वाईट आहेत. वाईट नाही म्हणजे तळतळ येते. महाराज, बापानं काय पाप केलाय? पाप काय? ज्या बापानं बनियन म्हणालं तर त्यानं पलटी करून घातलं. ज्या बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, तो बाप जर रडत असेल तर त्यानं केलेला पाप सांगा मला. काय पाप आहे त्याचं? काय पाप? या 4 वर्षामध्ये तरुण मंडळींनी ऐका, या 4 वर्षामध्ये 100 लोकांमध्ये 93 लोक दारू पितात. दारू न पिणं हा कमीपणा झालाय. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना लोक म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला नाही. इतकी वाईट परिस्थिती झाली. पुढे ऐका, डोकं बंद होईल तुमचं. या 4 वर्षात लाज वाटते 10व्याला जायची. लाज वाटते हो 10व्याला जायची. लाज. बाप जिवंत आहे, मुलांना मारावा. बाप जिवंत आहे. 40 वर्षाचा पोरगा दारू पिऊन अपघाताने मरतो आणि 7 वर्षाचा बाप त्याला पाणी पाजतो. हा न्याय कोणता? मुलगा तरुणपणात मरतो आणि त्याची आई त्याला प्रेताजवळ रडते. कोणता न्याय? कोणता न्याय? काय संस्कृती? या 4 वर्षामध्ये महिला मंडळ एखाद्या प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना आणि तो माणूस जर तरुणपणात मेला ना तर त्या प्रेताजवळ त्याची लालाली पोरं उडी आणतात. हो, उडी आणतात. काय माहित त्या पोरानं माझा बाप गेलाय? काय माहित त्या पोराला माझी आई विधवा झाली? आणि काय माहित त्या पोरानं की मला माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय?
ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोकांनी का आंघोळ घातली, काय उत्तर आहे तुमच्याकडे बोला. आणि ते प्रेत रस्त्यानं घेऊन जाताना पोरं विचारतात, आई काय केलं का माझ्या बाबाला आई लोकांनी बांधून चालवलं का, माझ्या बाबाला बांधून लोकांनी चालवलं, काय केलं. आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात महाराज. आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोकांनी पेटवलं, आई पेटलाय माझा बाप, आई पेटलाय. आई म्हणते, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग पाठ करतं, सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात, तू काल का आला नाही. माझा बाबा देवा घरी गेला ना म्हणून मी नाही आलो. शाळा लघवीला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये उड्या हाणतात आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बसतं. पोरं त्याला विचारतात, तू आज खेळत का नाही. अरे माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना म्हणून मी खेळत नाही. शाळेतली पोरं त्याला म्हणतात, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, तुझा बाबा मेलाय, तुझा बाप मेलाय. ते पोरग घरी येतं आईला म्हणतं, आई ते पोरग घरी येतं आईला म्हणतं, आई मेलाय माझा बाप मेलाय. धाडकन आई भीतीला धडकी घेते. महाराज या 4 वर्षात 3रीचं पोरग बापाच्या दाव्याला आहे. दारू पिणारे सगळे लोक ध्यानात ठेवा. दारू तुम्ही भरपूर प्या, दारूवर कोणी बोलायचं नाही. आंघोळीला दारू वापरा, बाथरूमला दारू न्या, हातपाय धुवायला दारू वापरा. फक्त नालायकावर लग्न करू नका, लग्न नका करू. एखाद्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. तुमचं काय मत आहे. जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोलला, त्याला बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. 80% पोरं पोरी देण्याच्या लायक राहिले नाही. त्याला तेव्हा लग्न जमवणारे दलाल, नीट ऐका नालायको, दलाल 50-50 हजार रुपये कमिशन घेता हरामी हो. पोरीकडून 50, पोराकडून 50. संपलं रे जग, संपलं. हा विनोद वाटला तुम्हाला, हा टाइमपास वाटला. अरे याच्यामुळे आपण दुःखी आहे. तुमचं काय मत आहे. का थोडं पुढं सरकवतो, अभंगाचा करंट लावून दिलाय. पहिली गोष्ट आपल्याला ज्ञान नाही आहे, दुसरी गोष्ट आपण विकाराच्या अधीन आहे म्हणून आपल्याला दुःख आहे. पुढे सांगू का, आपली गरज कमी आहे आणि हाव जास्त आहे. गरज कमी आहे, गरज काय लागत नाही. 2 पायजमे, 2 शर्ट, 2 बनियन, 2 अंडरपॅन्टवर वर्ष जातं. काय लागत नाही याला, काय लागत नाही, काही लागत नाही. फक्त याची गरज कमी आहे, याची हाव जास्त आहे. गरज फार कमी आहे. 3 पत्र्याच्या खोलीमध्ये नवरा बायको मस्त राहतात. एक गॅसची टाकी 3 महिने जाते. पावशर वांग्यांमध्ये 1 दिवस निघतो. सकाळी कोरडं करायचं, संध्याकाळी पातळ करायचं. चांगलं चालतं, काय नाही. 1 लिटर दूध घेतलं, आदल्या दिवशी अर्धा लिटर दूध खालं, दूध निमन शिल्लक राहिलं, त्याच्यात लिंबू पिळलं, दही तयार झालं, त्याचं तूप केलं, ताक तयार झालं, त्याच्यात मिरची टाकली, कढी तयार झाली. खायला काही लागत नाही, या टीचभर पोटाला काही लागत नाही. याची हाव जास्त आहे. आता पुढे सांगा, हाव थांबली का माणूस थांबला. आणि पाया पडून सांगतो सगळ्या जणांना, थोडं थांबायला शिका. थांबा थोडं, स्वतःसाठी जगा. अरे वाट लावून टाकली या शरीराची. काय तुम्ही संग येणार आहे. काय संग येणार आहात. काय संग येणार आहात. आपल्या अंगात छत्रपतीचं रक्त आहे. आपल्याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे. आपल्याला बुट साठायची सवय नाही. आपल्या अंगात छत्रपतीचं रक्त आहे. आपल्याला मोडायची सवय आहे, वाकायची सवय नाही. आणि आपल्याला सगळं विकायची सवय आहे, पण स्वाभिमान विकायची सवय नाही. आणि आपला स्वाभिमान जागा करा, तरच ते एवढा मोठ्या महोत्सवाचं किंमत होईल. आता तुम्हाला दुःख का, याचं अजून पुढे कारण आहे का. एक फायनल झालंय, ज्ञान नाही. हो, आता पहिली गोष्ट, शाळेतली मोबाईल बंद व्हायला पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे. पिढी संपेल मला, आणि पिढी संपली, पिढीत काही राहिलं नाही. आता ही माझ्या समोर जी बसल्यात ना, ही मेली नाही म्हणून जिवंत आहेत.
तर संपलेले लोक आहे मला काही नाही. याचं उत्तर ऐका. जोपर्यंत तुम्ही बाहेरचं खाणं बंद करत नाही तोपर्यंत तुम्हाला कॅन्सर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज सगळ्यात जास्त पेशंट सत्तार साहेब कॅन्सरचे आहेत. सगळ्यात जास्त तुमच्याकडे रोज लोक येतात सगळं. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की बिडी ओढणाऱ्याला कॅन्सर होतो, तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो. तसं नाहीये. मी स्वतः BSc BEd मास्टर माझ्या अवतारावर जाऊ नका. हे केस कमी आहेत माझ्या अंगाची. एवढी गावं पाहिली मी. माझ्या इतकी कीर्तनं तर कोणी केली नाही एका जन्मात, 5 जन्मात होणार नाही. आणि माझ्या इतका प्रवास कोणी केला नाही एका जन्मात. नाही 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 नाही. मी 10 दिवसात 7 दिवसात 11,000 किलोमीटर फिरलो. फक्त तळतळ कशाची येते माहितीये का महाराज? तुम्हाला राग येतो माझा, येऊ द्या, पण मी तुमचाही तुम्हाला बोलायला पाहिजे आणि तुम्ही आमचे नियम ऐकले पाहिजे. काय मत आहे? मी तुमचा आहे ना, आम्हाला तुम्हाला बोलायचा अधिकारच आहे आणि तुम्ही माझे आहात, थोडा ऐकायचा अधिकार आहे. पोरांनो याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि मी जर तुम्हाला पोरांनो बोललो नाही आणि तुम्ही जर आमचं ऐकलं नाही, जिंदगी संपेल पोरांनो, संपेल. रे पोरांनो, एक प्रयोग करा. तुम्हाला 70 रुपये मी आता देतो. एक प्रयोग करा. फक्त एक पट्टी घ्या, ती पट्टी हाताला गुंडाळा, बँडेज, आणि गळ्यात एक बेल्ट टांगा आणि 2-3 ठिकाणी शिगट पट्ट्या लावा आणि अख्ख्या शिल्लोड मध्ये हिंडा. तुम्हाला कोण 200 रुपये देतो मला पाहू द्या. मी 2,000 रुपये देतो तुला आता. तुम्हाला 200 आणून दे, 1800 तुला घे. देईन गावठी भाषेत सांगू. भुईमुगाच्या शेंगा दाणा येतोवरच त्याचा मुक्काम पोत्यात आहे. दाना निघून गेला का त्याचा मुक्काम बंबात आहे. पुढे सांगू, पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. वेळ गेली ना, आपलं जीवन संपलं. त्याचं काय, तुमचं काय मत आहे याच्यावर? कॅन्सर व्हायचं नसेल तर बाहेरचं खाणं बंद करा. पण घरचं खा. कारण दुधाचं वेगळं आहे. गाईचं दूध प्युअर नाही आहे, पिशवीतलं दूध प्युअर आहे. याचं कारण आहे, गाईचं दूध 29 रुपये आहे आणि पिशवीतलं दूध 70 रुपये आहे. अर्धा लिटरची पिशवी 35ला आहे, म्हणजे दूध काय लिटर झालं? 70 रुपये पिशवीतलं. आणि शेतकऱ्याचं 30 रुपये. मग प्युअर कोणतं? तुम्ही घरचं खा, कॅन्सर होणार नाही. दुसरा रोग आहे पॅरालिसिस. पॅरालिसिस का होतो? एज्युकेटेड लोक नीट ऐका, 10वीच्या पुढचे. पॅरालिसिस का होतो? रक्तच नाही. तिसरा रोग आहे अटॅक. आणि डॉक्टर विक्टर प्राध्यापक लोक, जरा एज्युकेटेड लोक नीट ऐका. उगाच सुशिक्षितपणाचा अवसान आणायचं आपलं काहीतरी. आम्ही लय सुशिक्षित आहे म्हणून टेबलावर जेवायचं, सॉक्स घालून जेवायचं.
सॉक्स घालणाऱ्या माणसाच्या घरी तुम्ही जेवायला बसून पहा, इतका घाण वास येतो त्याच्या पायाचा. कुत्रे मिळाला आणि त्याचा पाय सारखाच. जरा एज्युकेटेड लोक नीट आहे का? अटॅक नीट आहे का? सगळे अटॅक हा रोग नाही आहे. नाही, अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेस्ट. काय ती बहीण अंक असं काय? ती भाऊ पाया पडते, सही कर, थांब, त्यांना विचारू दे. त्यांना म्हणजे त्या लायकीचा, तो लय लायकीचा पुतळा, तो लावून धर 1-1.5 लाख मिळतील. कायची बहीण आहे? महाराज आपल्याला बहीणही नाही, आपल्याला भाऊही नाही, आपल्याला 3च नातेवाईक आहेत. एक आई वडील, 2 संत, 3 भगवंत. बस खरे नातेवाईक 3च. एक आई वडील, 2 संत आणि 3 हे मित्र. ही सगळी भामट्याची टोळी आहे. काही लोक म्हणतात माझी लोक 5 वाजता वाट पाहत्या, पाजितो म्हणून. पाजायची बंद कर, त्या मौतीला सुद्धा येणार नाही. लोकांनी असे लय जणांचं वाटोळ केलं. लोकांना काय घेणं? कितीतरी शेठ लोकांनी हमाल केले नाही. कारण व्यापारी लोक ध्यानात ठेवा, नफा ज्याला पेलवला तोच व्यवहारात टिकला. नफा होईल याचा शंका नाही, पण नफा पेलवला पाहिजे. आणि 80% दुकानदारांना मराठ्यांच्या नफा पेलवत नाही. नफा वाढला, स्कूटी इकली, बुलट. कोंबडी बंद, बोकड्या. देशी बंद, 90. सगळं बंद, कैलासवासी. पेलेन्स बुलेटवर धडकले. विनोद, नफा पेलवला पाहिजे मला. आणि आपल्या लोकांना नफा पेलवत नाही, आपल्या लोकांना पदही पेलवत नाही. काही लोक आहे ना, आम्हालाच फोन करताना तारीख घेताना म्हणतात मी सरपंच बोलतोय. अरे येड्या, तू एकाच गावचा आहे, आम्ही महाराष्ट्र येऊन होतो, तुला काय अक्कल विकल काय आहे का? आणि तू 2.5 वर्ष आहे, आम्हाला 27 वर्ष झाले, तुला काही डोकं काम देतं का नाही? आणि तू पैसे घालून झाला, आम्ही पैसे कमीतोय, तुला काही काय लोक आहे मला. काही लोक म्हणते मी माझी सरपंच आहे. मारली होती ना एकदा झक, बसला होता ना गावाच्या बोकांडी, मग 3दा काय. पैसा मानात घालू नका, पैसा दानात घाला. नफा पेलवला पाहिजे. पेलवत नाही काही माणसांना, काहीला नाहीच पेलवत. आणि ज्याला पेलवला तो फेल जात नाही, आणि ज्याला पेलवला नाही तो भिकारी झाल्याशिवाय राहत नाही. मग आपली माणसं भिकारी का म्हणतात? मग काही माणसं म्हणतात ना, पहिले त्यांना द्या ट्रॅक्टर होती, आता त्याचं बर दुसऱ्याचे ट्रॅक्टर होईल. आता हे तुम्ही शहर तुम्ही एवढे शहरातली माणसं आहे, सगळ्यांनी मास्क वापरलं, सगळ्यांनी सॅनिटायझर वापरलं, सगळ्यांनी सोशल डिस्टन्स ठुलं ना. आता पेट मोठी पेट आहे, एखादा भिकारी पेटमध्ये पॉझिटिव्ह निघला का? सांगा मला, मी त्याचं बिल भरायचो. सांगा, किमान 100 भिकारी आहेत रोडला, आणि स्टँडवर मास्क आहे, सॅनिटायझर आहे, आंघोळीची त्याची गाठत नाही, गडी निगेटिव्ह. आपल्या सगळ्या अंगाला सेपरेट साबण, इकडं लावायचं नाही, इकडं लावायचं नाही, इकडं लावायचं नाही. याचं कारण आहे भिकारी निगेटिव्ह का? थिंकिंग कमी आहे, ह्युमिनिटी जास्त आहे. थिंकिंग कमी आहे आणि ह्युमिनिटी जास्त आहे. आपला मेंदू झालाय बारीक, टेन्शन फार. काय होईल देशाचं? घरात नीट राह, ते देशाचं मरू दे तिकडे. काय बंबात लाकडं लुटितो, काय होईल देशाचं? ती म्हणली मरू द्या, धोतार जळालं ते बाजूला करा, देशाचं राहू द्या. म्हणजे आपल्याला टेन्शन जास्त आहे मला, आणि मानसिक तणाव. बऱ्याच लोकांनी, एज्युकेटेड लोकांनी व्याख्या काय केली जनरली. आता हे डॉक्टर विक्टर शिक्षक लोक सांगा बरं मला,
तुम्ही जनरली वाक्य काय वापरता? त्या माणसाला काय आला? अटॅक आला. बरोबर. तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली सांगा? नुसते 10-10 लाख भराने मेडिकलला जा, 20-20 लाख भराने इंजिनियरला जा, आणि ज्यांनी काढलं त्यांना श्रीमंत करा. तुम्ही काय बधीर होईल माणसं मला. तुमचं डोकं काम नाही देत. तुम्ही आता माया पुढे बसले का? खरंय 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 खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. इंदुरीकर मरल महाराज, पण तुम्हाला आपलीच आठवणीला माणूस काय म्हणत होता? काय तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली? काय केली? जनरली डॉक्टर काय म्हणतात त्यांना? अटॅक आला. आता इंजिनिअरिंगचे डिप्लोमाचे पोरं पोरी, मेडिकलची पोरं 10-10 लाख भरून तुम्ही मेडिकलला गेले, तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली? आता सगळे शिकलेले लोक उत्तर द्या. तुम्हाला 1.5-1.5, 2-2 लाख पेमेंट आहे. तुमचं हृदय कोणत्या बाजूला आहे? हृदय हृदय आहे का पहिलं? हा प्रश्न. कोणत्या बाजूला आहे? हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या. नीट उत्तर द्या. पुरी बिरी मेडिकलला जाणार आहे, इंजिनिअरिंगला उगाच पैसे घालायचे, झक मारायची काय काम आहे त्याचं? सांगा मला, तुमचे सगळ्यांचे हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला. शरीराचा सगळ्यात नाजूक अवयव कोणता? हृदय. म्हणजे गुडघा गेला तरी चालेल, पाय गेला तरी चालेल. हृदयाला किंमत आहे का नाही? आहे. तुम्ही बोलत जा, आहे का नाही? आहे. तुमच्या सगळ्या लोकांचे शर्टाचे खिशे कुठे आहेत? डाव्या बाजूला. तुम्ही मोबाईल कुठं ठेवता? डाव्या बाजूला. बरोबर आहे ना? हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला. आणि शरीराचा नाजूक अवयव कोणता आहे? हृदय. आणि तुमचे सगळ्यांचे मोबाईल कोणत्या खिशात आहे? डाव्या बाजूला. मग आता मला सांगा, 7-8 वेळा जर मोबाईल व्हायब्रेट झाला सायलेंट ठेवून, तर जाग्यावर मरशील ना तू. मग आता मोबाईल कुठं ठेवा याची अक्कल नाही, तुम्ही पेमेंट घेता कशाची? विनोद समजू नका. मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नका. तुम्ही टेबलवर ठेवून बघा, व्हायब्रेट होतो. पुस्तकावर ठेवून बघा, व्हायब्रेट होतो. इथं ठेवू नये, इथं मोबाईल ठेवू नये. तिकडं नका लक्ष देऊ. मोबाईल इथं ठेवत जात नका. हे हृदय आहे. तुम्हाला कोण सांगेल? मग अटॅक काय येतो? ऐका व्याख्या अटॅकची. आणूनच दाखवतो 2 मिनिटात. तुम्हाला बसल्या बसल्या अटॅक येईल. पाहता मेंदू किती? बॉम्बाला सगळं 2. तुम्ही सुधरातच लोकांना काय नाही. मेंदू किती? 2. लहान मेंदू, मोठा मेंदू. त्याला 3 आवरण: दृढावरण, जालावरण, मध्यावरण. इन brain is capacity of knowledge is different, but brain is same. Brain is same, but capacity of knowledge is different. त्या मेंदूला रक्तपुरवठा होण्यासाठी इथं सिर आहे, मान्य. हृदयाला 2 कप्पे आहेत, 4 कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका. तिकडे नका लक्ष देऊ. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. हृदयाला जर ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं तर परिणामी माणसाला घाम येतो, आणि घाम आलेला माणूस घाबरतो, आणि हृदयाला रक्त कमी पडलं का तो मरतो. इट इज कॉल्ड अटॅक. अटॅकला एकच औषध आहे, नो टॅबलेट, नो इंजेक्शन. अटॅकला एकच औषध, घडलेली घटना जाग्यावर विसरणे. तिचा विचारच करायचा नाही. आता कॉलेजला असताना आपल्याला प्रेयसीने धोका दिला, स्वभाव आहे तिचा. बरं, तिनं आपल्याला एकट्याला दिलाय का? मग तू असा भावण्यासारखा नुसता तिच्याच नावाचा जप करतो म्हणजे मरशील तू. टेन्शन फ्री राहायचं महाराज, टेन्शन फ्री. अटॅक येणार नाही. सोडून द्यायचा तो विषय. घडलेली घटना सोडून द्या. काय त्याचं नाही, नोकरी नाही, नसू दे. स्वतःची आत्मशक्ती जागी करा, आणि त्या वाढदिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. आता आपलं कीर्तन वाढदिवसाला ठुलं म्हणल्यावर त्या व्यक्तीला 100 वर्ष ब्याव नाही. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर माणूस 100 वर्ष जगतो. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतं. आपलं कीर्तन जर बंगल्याच्या वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो.
आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठरलं वर्षात दुसरे बाकीचा विचार घरी गेल्यावर करा नाही. पण त्या वाढदिवसाला अभिष्ट चिंतन शब्द वापरायचा किंवा जन्मदिवस वापरायचा. त्यांच्या सगळ्या परिवाराला उदंड आयुष्य लाभो ईश्वरचरणी प्रार्थना. अभंगाला सुरुवात. आजच्या कार्यक्रमाचं कौतुक करावं ते त्यांच्या कार्यकर्त्यांचं आणि सगळ्यात बापूंचं कौतुक करावं का महामारीच्या काळात कीर्तन ठेवलं. दुसरं कौतुक करावं 1.5 वर्ष लोकांच्या कानावर चांगलं पडलं नव्हतं, निदान आज 4 शब्द चांगले पडतील. आणि तिसरं कौतुक करावं एवढ्या जनतेच्या आशीर्वादावर बापूंना कधीच काही कमी पडणार नाही. आणि चौथं वाक्य सांगतो, कोणताही माणूस मोठा व्हायला प्रारब्ध लागतं, असं बोगसगिरी चालत नाही. कुणी उठणं हे काय कोणी उठायचं आणि पखवाद वाजायचं बापाची पेंडे. काही 6 वर्ष आळंदीत राहिले, फक्त धोतारच नेसाय शिकले, गाजर काही येत नाही. असं चालतं कधी, त्याला प्रारब्ध लागतं. आता यांच्या बाबतीमध्ये एक वाक्य सांगतो. पतसंस्था चालवणं, मोठ्या लोकांवर मनाचं राज्य गाजवणं, याला 4 कारणं आहेत. 1 बापूंचं प्रारब्ध उत्तम आहे. 2 प्रयत्न चांगले आहेत. 3 स्वतःचं कर्तृत्व आहे. आणि 4 साधू संतांचा आणि आई वडिलांचा आशीर्वाद आहे. असं मोठं व्हायची भाषा जमत नाही. काही लोक म्हणतात हेन हो चालत नाही. काही लोक एकदाच सरपंच झाले, कावळा शिवेपोत परत सरपंच झाले नाही, मेले ते. तसं नाही येते. राजकारण करणं आणि परमार्थ करणं या गोष्टी रक्तात असाव्या लागतात. कारण आता पहिला काळ नाही आहे. आता आपल्याला वाटतं लोक त्यांच्या मागं भरपूर हिंडतात, चुकीचं आहे. तुम्ही समाजासाठी किती काम करा, ते आदल्या रात्री 200ची अपेक्षा करतातच. यांच्या घरात नळ आणा न ते यांच्या तोंडात नळ घाला. काय म्हणणं आहे तुमचं? यांना सायपण करून द्या, मंदिर बांधून द्या, अंगणवाडी बांधून द्या, यांना घोगऱ्या चारा अंगणवाडीच्या. मंडळी तशी राहिली नाही. ही आदल्या रात्री 200ची वाट पाहतीच. काय मत आहे तुमचं? कामयांची किती करा, लोकांना त्याच्याशी काही. यांची साईड गटार काढा, यांच्या तोंडात नळी घाला, हे काम दाखवणार. तुम्हाला सुधारणच काही तर काय करा. समाजाला काही घेणं नाही. मला समाज फक्त टीट फॉर टॅट आहे. तात्पुरतं वापरून घेणार, सोडून देणार. समाजाला तुमचं काही घेणं नाही. आपण फक्त आपली नीती सोडायची नाही, जग निश्चित होतं. आपल्याकडे काय राहिलंय? कितीला आहे तू? ए ब्रे कितीला आहे? तुला आहे काय माहिती कितीला आहे? कितीला आहे? कितीला आहे तू? शाळेत कितीला आहे? 6वीला आहे का? तू 5वीला गेलता का तरी? तू 4थीतून डायरेक्ट कितीला गेला? 6वी. उद्या 9वीत बस. सरळ बसा पटकान. बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांड्यावली तू. 3 वर्ष त्यांनी पेन हातात धरला नाही महाराज. 3रं वर्ष म्हणजे 2.5 तर पुरे झाले. कोण पाहतं त्यांच्याकडं? दुपारभर लाईट गेली तर लोक वायरमॅनला उचलून आपटे त्या. ST वाल्यानं गाळ उडवलं तर त्याला घोडा लावतात. यांची पिढी संपली. तुम्ही काय वाकडं केलं कोणचं? ग्रामपंचायतीला पाणी नाही आलं तर माणसं शिपायला नळाला आणतात. दुपारभर लाईट गेली काय? सरळ बसा पटकान. तुमचे क्लास चालू आहे का? रेडा आणणारे पोरं सरळ बसा. इटुळे बैठे बैठे सावधान. तोंडाचे फटके काढा आणि माझ्याकडे उत्तर द्या. तुमचे क्लास ऑनलाईन चालू आहे का ऑफलाईन? ऑनलाईन. मी म्हणतो ते खरं आहे का खोटं आहे? बा इकडं नीट आहे का? त्यांचे बाप बीप गावातले गाव पुढारी नीट आहे का? पोरांनो तुम्ही ऑनलाईन क्लास करताना मॅडम डिलीट करून गाणे ऐकता, खरं आहे का खोटं आहे? घ्या. चला पटकन बैठे. इकडं लक्ष दे. एवढ्या टोळीने इकडे बोला. मला ऐका. एवढ्याला ऐकू गेलं पाहिजे. पोरांनो पटकन बोला. तुम्ही मॅडम डिलीट करून गाणे ऐकता, खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. तुम्ही मॅडम डिलीट करून गेम खेळता, खरं आहे का खोटं आहे? खरं आहे.
तुम्हाला मोबाईलचा नाद लागला, खरंय का खोटंय? खरंय. आता मोबाईलमुळं काय झालं पटापट ऐका. डोळे गेले, डोळे, आवाज कमी येतोय, डोळे, कंबर गेली, मेंदू चला पटापटा फास्ट, आवाज कमी येतोय. डोळे जोरात बोला. डोळे गेले, कंबर गेली, मेंदू गेला. हा, मेंदू गेला, मित्र गेले, झोप गेली. झोप येत, मोबाईलमुळे झोप येत नाही. झोप यावा म्हणून क्वार्टर सुरू, झाली. पटापटा बोला. झोप यावा म्हणून क्वार्टर सुरू झाली. क्वार्टरला काय लागतात? पटापटा बोला. पैसे. पैसे मिळावा म्हणून चोरी सुरू झाली, चोरी केली. मोबाईल भारी, जोरात बोला ना. भारी मोबाईल घेतला आणि त्याच्यात गेम सुरू झाली. गेमचे नाव सांगा 2-3. फ्री फायर करेक्ट, पबजी पटकन, जुडो करेक्ट. वा, देश प्रगतीच्या दिशेने आहे. चला, आणि मोबाईल खेळता खेळता त्यांना ऍप सापडला. काय सापडला पोरांनो? ऍप. आणि ऍप वर दोस्ती झाली. कुणाशी? पुरीशी. करेक्ट. हा, चला बोला पटकन. पोरगी यानं पाहेल नाही, पण गडी कामाला लागला. तिनं ओळखला, हा कामातून गेला गेला. तिनं याचा एटीएम मोकळा गेला. हा भिकारी, आवाज कमी येतोय, हा भिकारी झाला. प्रेम वाढलं, पळून जायचं ठरलं, पळून गेले. पैसे संपले, प्रेम कमी झालं. तिच्या पहिल्या प्रियकराचा तिला फोन आला, याला लोड आला, यानं तिच्या ठेवून दिली, ती निघून गेली. याला टेन्शन आलं, हा मोकार पेला आणि जाग्यावर मेला. त्याच्या दहाव्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का दहाव्याला? तो कसा मेला याची ओवी नको का ज्ञानेश्वरी? संपली माणसं. हो, आता फक्त पोरानं मी बोललोय खरंय का खोटंय? खरंय. मी किती बोललो तरी तुम्ही सुधरू शकत जोरात बोला पटकन. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. पटापटा बोला पोरांनो. आपले पप्पा वाघाला घाबरत नाहीत, आपले पप्पा सियाला घाबरत नाहीत, आपले पप्पा चोराला घाबरत नाहीत. आपले पप्पा घरात फक्त एक जणीलाच घाबरतात. आय 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 आय. आणि हे मी म्हणलं असतं तर लई झोंबलं असतं. आय, वाट लागली मला. चला थोडं पुढं. तुम्ही मनात पुढं सरकायचंच का? त्या बिष्टचिंतनाला प्रार्थना करायची. देवाकडे काही मागायचं नाही. ही गाडी बिडी बंगलेही राहणार आहे, पखवात राहणार आहे, वाजवणारा जाणार आहे. गाडी राहणार आहे, ड्रायव्हर जाणार आहे. चाल राहणार आहे, गायक जाणार आहे. अभंग राहणार आहे, महाराज जाणार आहे. ग्रामपंचायत राहणार आहे, सदस्य खपाखप जाणार आहे. ईच अँड एव्हरीथिंग इन द वर्ल्ड हॅज ए एंड पॉइंट. लोकांना अर्थ कळत नाही. आता हे कीर्तनामध्ये हे मोबाईल घेऊन जातं ना, हे कॅमेरेवाले लोक, हे कीर्तन वापरते ना मोबाईल. यांनी मोबाईल कीर्तनात नेऊ नये या मताचा मी नाही, पण हे काय करतात महाराज, यांना कवडीचं कीर्तन कळत नाही. हे घरी गेल्यावर कीर्तन ऐकतात आणि वव्यान प्रमाण काढून टाकतात आणि अशी क्लिप करत्या
आणि आपल्या ठोकीत आहे. म्हणजे पैसे हे कमी त्या यांचं वाटोळच होणार नाही. आज जर कोणी क्लिप टाकली ना, तुला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो ती 3 दिवसाच्या पुढे राहत नाही. टाकून पाहिजे. आणि राजकारणी लोक नीट ऐका, क्लिप बापू क्लिपांना थोडं जपा. क्लिपांवर टाकणार आहेत, यांच्याकडे छोटे कॅमेरे आहेत, हे बरोबर गेम दाखवतात. बऱ्याच लोकांचा कार्यक्रम क्लिपांनी केला. तुमचं काय मत आहे? त्याचे सगळ्यात जास्त फळं मी भोगले, म्हणजे अजूनही भोगितो. हां, लई लई नालायक अवलादी आम्हाला. क्लिपांचं नाद कमी करा. कशाची क्लिप? शिळेला बकरू झालं क्लिप, मोठ्या माणसानं लघवी केली क्लिप, त्या पा ह्याला क्लिपा पाहिजे. एक पाखवाद्यानं थोडं वाजवलं का ठुकठुक क्लिप, गायकानं हे करायचं क्लिप. आणि आपल्या पोरीने तर फार लाजा सोडल्या. भारी कपडे घालती, नदवीत घालती, हिंदी गाण्याचं कडवं लावी ती. 80% व्हॉट्सअप आणि फेसबुक पोरीने लावून धरलंय. काय मध्ये तुमचं? आपल्या संस्कृतीला शोभा तर कधी पुरीला काय नाव ठेवते? म्हातारे येडेवाणी करायला लागली. म्हातारे सुद्धा म्हातारी बागला धरीत आहे. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. अरे मग दुसरी कर, अशी येडेवाणी काय करू? विनोद नाही, क्लिपांना कमी करा. मोबाईलचा वापरच कमी करा. काय मत आहे तुमचं? आता हे आम्ही आहेत नाही वापरीत मोबाईल, काय फरक पडला? काय इज्जत गेली आमची? नाही वापरीत मी मोबाईल, काय फरक पडला? माझा 2300 रुपयाचा मोबाईल आहे, त्याला घेऊन 4 वर्ष झाली. व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही. कोण बाळातीन झालं त्याचाही तपास नाही, आणि कोणते मिळालं त्याच्याशी काही घेणं नाही आपल्याला. ज्याला गरज आहे तो झक मारीन, सांगल आपल्याला. माझा मोबाईल सेकंदावर आहे, तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलणार. येस नो, उलट तिकडं. काय आहे त्याचं? उगाच भावल्याचा बाजार झाला, मेंदू कमी झाले. काय मत आहे तुमचं? आणि काय बोलायचं मोबाईल? हॅलो हॅलो, कुठे नदी वय जळतो येतो? काय प्रश्न आहे? हॅलो कुठे, जेवला का? मी आला तो, काय करायचं तुला? आणि बोलायच्या पद्धती इतक्या बिंडो का ना, 4 पद्धती आहेत. नीट पाय माझ्या हाताकडून. हॅलो हॅलो हॅलो. अरे तो नाही बोलत, बंद कर. फार आग झाली मागून, तू आज काय करू? हॅलो 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 हॅलो. आता इकडं लाव. अरे काय माणूस आहे. हा विनोद नाही. कंट्रोल जर केलं नाही तर एक दिवस धोकाच आहे. काय मत? आता तुम्हाला राग येईल. आता तुम्ही मला घोडा लावा, माग पुढं लावायचा, तोंडावर लावा. पण मी तळतळीनं बोलणारा माणूस आहे महाराज, तळतळीनं. महाराज म्हणून माझं कीर्तन कधी ऐकत जाऊ नका. महाराज मरू दे, तिकडे उलथू द्या. तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. मी तुमचा आहे, तुम्हाला थोडंफार बोललं पाहिजे, आणि तुम्ही आमचे निम्म तरी ऐकलं पाहिजे. काय मत आहे तुमचे? आज आपल्या माणसाला आपली माणसं जर बोलली नाही तर माणसं संपली. काय मत आहे तुमचं? 25% पोरींनी गावामध्ये बापाला वर मान काढायला जागा ठेवली नाही. काय मत आहे तुमचं? ईश्वरासारखे बाप पण उशीत मुंडकं गुतून तळतळा रडायला लागले महाराज. नाही लागले? नाही लागले? अरे ज्या बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून मुलीचं शिक्षण केलं, ती मुलगी जर बापाला डाग लावत असेल तर त्या बापाच्या जगण्याचं व्हॅल्युएशन काय? लोकांना राग येतो बा महाराज, डायरेक्ट बोलतो. आज ईश्वरासारखा बाप जर उशीत मुंडकं गुतून रडत असेल तर काय किंमत राहिली? 80% पोरी इंद्रिकरला शिवाय देत्या. का मी प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचं? प्यार क्या चीज है इंद्रिकर को क्या मालूम है? प्यार तो अंधा होता है, इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. बंगल्यातून पोरी पळून गेल्या तर कांदे लावायच्या ठोळीच्या मुकादम झाल्यात. सांगल्यात हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप पोराच्या अंत्यविधीला गेलाय. गेलाय का नाही बोला? मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आज रात्रंदिवस हाडाचे काढे करून आपण संपत्ती कमवतो कुणासाठी? जरा प्रत्येक बसलेल्या माणसानं मनाला प्रश्न विचारा. आज आपण बनियान मळालं तर पलटी करून घालतोय, बनियान तुटलं तर घाट मारतोय. अरे प्रवासामध्ये आपण शेंगदाणे खाऊन दिवस काढतोय. कुणासाठी कमवतोय आपण?
कुणासाठी कमवतोय याचा जरा मनाला प्रश्न विचारा. एक दिवस ऑफिसला घाई जायचं तर बिगर डब्याचा माणूस जातो, 2 चहावर संध्याकाळी घरी येतोय. महाराज शेतकरी जर बाजारात गेला ना महाराज तर मिसळ पाव खाऊन दिवस काढतोय. आणि ह्या पोरण अरे परवापासून 10वीचे ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झाली, बाप रडले शाळेत, रडले. 500 रुपये 10वीच्या पोराची फी मी ऊस गेल्यावर पेमेंट झाल्यावर भरेल, पण माझ्या पोराचा फॉर्म भरा. ही वेळ आज आली का नाही बोला. आणि त्याचे 70% पोरं दारू पितात, शेतकऱ्याचे 70%. आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये सगळ्यात संख्या दारुड्यांची जास्त वाढली. 30 लोक दारू प्यायला लागले. 80,000ची पल्सर आहे पोराला, 10,000चा मोबाईल आहे. आणि देवळा पुढं धाब्यावानी गाड्या लावतो, धाब्या पुढं देवळावानी पुढं गाड्या लावून क्वाटरी पितात. अरे स्वतःला थोडा विचार करा, रुपया उत्पन्न नाहीये. 80,000ची पल्सर पोऱ्या दारू पितोय. हसण्यावरी नेऊ नका तुम्ही. बनियन म्हणाला तर त्यानं पलटी करून घातलंय, बनियन तुटलं तर त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. चष्मेच्या काचा फुटलेला बाप अंगणात बसला होता, संध्याकाळची वेळ होती. 2-3 जणांनी म्हाताऱ्याला उचललं, स्मशानात नेलं. 24 वर्षाचा तरणा बाण पोरग्याचा दारू पिऊन मेला होता. चष्मेच्या काचा फुटलेल्या बापाने मुलाचा चेहरा ओळखला. बापाच्या हातात ठिकाणी पडली. थरथरणारा बाप गप्प खाली बसलं. थरथरणाऱ्या बापाने हातात पाणी घेतलं. 24 वर्षाच्या तरण्या बाण पोराच्या तोंडात 70 वर्षाच्या बापानं पाणी ओतलं. आग लागली प्रतला. स्वतःच्या पोराची राग झालेली बापानं उघड्या डोळ्यानं पाहिली आणि बापानं गुडघ्यात मुंडकं गुतवलं. पागल झाला बाप. आपल्या नालायक वागण्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वांज राहिलेली काय वाईट प्रश्नचिन्ह आहे वाटतंय आम्हाला. पण या हसण्याच्या गोष्टी राहिल्या नाही, हे फटकावलेच पाहिजे. कोण कोणावरचा विचार करतो. एक वाक्य सांगा, 50 वर्षात आपण दुःख भोगलं नव्हतं एवढं दुःख मागच्या 6 महिन्यात भोगलंय ना. ऐका बारीक, 50 वर्षात स्टेजवर आणि खाली बसलेले जेवढे लोक आहे कीर्तनाला, प्रत्येकानं 3 महिन्यापूर्वी एक जवळचा माणूस गमावलाय. कुणाची तरी आई गेली, कुणाचा तरी बाप गेलाय, कुणाचा तरी भाऊ गेलाय, कुणाचा तरी मित्र गेलाय. कपाटभर नोटा होत्या घरात, कपाट उघडायला माणसं राहिले नाहीत. आई बापाचा आधार मुलं गेलीत. ज्या झाडाखाली बसून आयुष्य काढायचं होतं ते झाडच उपसलंय. आणि आपण अनुभव घेतलाय, पाणी पाजायला कोणी नव्हतं, प्रेत पेटवायला कोणी नव्हतं. हा अनुभव आपण घेतला नाही. अरे प्रेत पेटवायला पोरगा नव्हता, रडायला बायको नव्हती, का जाळायला माणसं नव्हती. एका गावानं 50 प्रेत जाळली 2 महिन्यात. नाही जाळली? मग 1-2 मिनिटं मी वेळ घेतो, तुम्ही फक्त मला उत्तर द्या. एवढा झटका देवाने दिला, बसलेल्या माणसांनी वागण्यात काय बदल केला? काय केला बदल? नोटा जाग्यावर राहिल्या, जमीन जाग्यावर राहिली. एकुलता एक मुलगा होता, तो प्रेत पेटवायला नव्हता. एकुलती एक बायको तिथं नव्हती. आणि भाऊबंद तर नदीवरच आले नाही, पिंड दान सुद्धा झालं नाही. हा झटका आपण घेतला नाही. मग आपण काय बदल केला? किती जणांनी कोरोना झाल्यापासून भांडण सोडलंय, किती जणांनी दारू प्यायचं बंद केलंय, किती जणांनी मटण खायचं बंद केलंय. करा ना बोटवर. एक वाक्य सांगा, जड जाईल तुम्हाला. कोरोनानं माणसं मेल्याचं अजिबात कुणाला दुःख झालं नाही, त्यांची इस्टेट मिळाली नाही याचं दुःख आहे. आज बसलेल्या प्रत्येक माणसाच्या घरात कोरोनानं माणसं गेली ना, मेले ना, त्यांच्या इस्टेटीवरून वाद चालू आहेत प्रत्येकाच्या. आज माझ्या सगट काय मत आहे तुमचं? माणसं मेल्याचं कोणाला दुःख आहे आणि कोण ख्यात करायला मोकळा आहे? आज सगळी माणसं पैशासाठी जगू राहिली. इस्टेटीला काय आग लावता? काय करायचं इस्टेटीला? इस्टेटीचं करायचं काय? एकुलत्या आईचा एकुलता एक मुलगा जर कोरोनाने गेला तर तिच्या सुनबाईने 15 दिवसामध्ये तिची मुलं घेऊन तिच्या बापाच्या घरी निघून गेली. पण तिने 9 महिने कुशीत वागवलेल्या मुलाचा विचारच केला नाही. त्या आईलाच तुम्ही आधार द्यायला लागत होता. त्या आईला तुम्हाला आधाराची गरज होती ना. अरे काही झालं तर त्या आईच्या पोटचा गोळा गेलाय,
पण बायको म्हणून त्या बाईला 15 दिवस सुद्धा काही वाटलं नाही. काय मत आहे तुमचं? घेऊन गेले मुलं आणि तिचा बाप फोन करतोय, इष्टितीची वाटणी करून घ्या, आम्हाला मुलीचं दुसरं लग्न करायचं आहे. नुसतं करायचं नाही, केले मागच्या आठवड्यात. मग आता मला तुम्ही निवांत उत्तर द्या बसलेली माणसं. पती गेलं तर जर पत्नीला दुःख नाही, भाऊ गेलं तर जर भावाला दुःख नाही, बाप गेलं तर जर बापाला दुःख नाही, तर ह्या जगात राहिले काय? हो तिकडं नका शिकू. आणि हे सावरण्याची गरज आहे. कोरोनामध्ये माणसं मेल्याचं दुःख नाही झालं, पैशासाठी जीव देऊ नका. नका करू.